महाराष्ट्र में अवैध बाइक टैक्सी सेवाओं पर जल्द सख्ती होने वाली है। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने विधानसभा में जानकारी दी कि राज्य सरकार जल्द ही नई बाइक टैक्सी नीति लागू करेगी। इसके तहत बाइक टैक्सी चलाने के लिए डोमिसाइल प्रमाण पत्र, आवश्यक परमिट और निर्धारित नियमों का पालन अनिवार्य किया जाएगा। महाराष्ट्रामध्ये तरुण तरुणींना रोजगार निर्माण व्हावा यासाठी एक आम्ही निर्णय आता ह्या बाइक टॅक्सीच्या संदर्भात घेतोय। म्हणजे बाइक टॅक्सी जर रस्त्यावर कोणाला काढायची असेल तर 5 रुपये प्रतिदिन हा शासनाला महसूल द्यावा लागणार आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक राईड मागे 2% हे आपण वेलफेअरसाठी शासनाच्या माध्यमातून त्यांच्याकडून वसूल करणार आहोत, जेणेकरून यांना कुठेतरी लगाम लागेल। आणि त्याचबरोबर ह्या बाइक टॅक्सी कमी व्हाव्या यासाठी जी लोक बेकायदेशीररित्या आणि आज महाराष्ट्रामध्ये यायचं आणि बाइक घ्यायची आणि व्यवसाय करायचा यासाठी डोमिसाइल सर्टिफिकेट ज्याच्याकडे असेल त्यालाच त्याची परमिशन देण्यात येईल, अशा प्रकारचा निर्णय सुद्धा आम्ही घेतोय। त्यामुळे याला कुठेतरी लगाम लागेल, शासनाचा महसूल वाढेल आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील तरुण तरुणींना रोजगार मिळेल। ह्या पद्धतीची भूमिका राज्य शासनाची आहे आणि त्या पद्धतीची ही कडक भूमिका आम्ही भविष्यामध्ये घेणार आहोत।